मित्रांनो, आता तुम्हाला मी एक नजारा दाखवतो. 1 2 3 बघा. मित्रांनो, फायनली आमचं दर्शन झालं आहे. जवळपास आम्हाला 4 तास लागले. आम्ही 12:30ला लाईनीमध्ये होतो आणि आता 4:30 झाले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण करत आहोत भीमाशंकरला बाईक रायडिंग, मोटो ब्लॉग करत आहोत आज पण. आणि आता सध्या आम्ही एक टी ब्रेक घेतला आहे इकडे चाय पिऊ. आता आम्ही आहोत शेडुंग टोल नाक्याला. तर आता एक चहा पिऊ, चहा ब्रेक घेतला आहे, चहा वगैरे पिऊ आणि मग मस्त निघू इथून. आताच सकाळ झाले. आता मी ब्लॉगची सुरुवात केली. ॲक्च्युली आम्ही अगोदरच निघालो आहे, बट खूप अंधार होता त्यामुळे आम्ही सुरुवात नव्हती केली. तर भेटूया. तर मित्रांनो, आता आम्ही जस्ट खोपोलीच्या थोडं पुढे इथे घाट चालू झालं आहे. आता घाट चढायला आम्ही चालू केलं आहे. तर खूप चांगलं वातावरण झालं आहे. हवा पण मस्त लागते, हलकी हलकी हवा आहे, झुके आहेत सगळे. वातावरण एकदम छान झालं आहे, मजा येते. थोडंसं लवकर निघायला हवं होतं, बट थोडा उशीर झाला. बट काय नाही, ठीक आहे, चालतंच. तर आता आम्ही तळेगावचं थोडं पुढे आलोय आणि माझ्या राईट साईडला तुम्हाला मी दाखवतो काय मस्त नजर आहे. हे बघा, अतिशय सुंदर नजारे आहे. त्या साईडला पण डोंगर आहे आपल्या. आणि आता आपल्याला अजून 64 किलोमीटर जायचे. हे बघा, तुम्ही पाहू शकता 64 किलोमीटर वर. मित्रांनो, थोडा कच्चा रस्ता आला आहे, गावचा रोड आहे. आणि हे बघा समोर काय काय नजर आहे. समोर रस्ता थोडा खराब आहे. समोर तीव्र उतार आहे. चला जाता
तर मित्रांनो आता आम्ही परत एकदा ब्रेक घेतलाय. इकडे एक छोटासा असा झरा दिसतोय. ही आपली गाडी, ही आपल्या मित्राची गाडी. इथे एक आपला मित्र आहे, हा एक आहे आणि हा एक. ह्यांची गाडी बंद झाली वाटतं. क्या हुआ है? अच्छा. तर आता आम्ही प्लॅन करतोय की त्या झऱ्याच्या इथं जाऊ, थोडा फ्रेश होऊ आणि मग थोडं काहीतरी खाऊ, मग परत जाऊ. तर हा आपला प्लॅन आहे. चलो काढूया. आता अजून इकडून भीमाशंकर मंदिर जवळपास किती किलोमीटर आहे? 40 किलोमीटर उरलं आहे अंतर. लोकेशन खूप छान भेटलं आम्हाला थांबण्यासाठी. ट्रेकिंग पण चालू आहे. चला तुम्ही पुढे. चलो ये भाई, चल भाई. रायडिंग सोबत थोडा ॲडव्हेंचर पण झाला पाहिजे. हो छान मस्त आहे. इथून जाऊया ना. आहे तिथे. चलो भाई आराम से चलो. स्लीपर ही इथे. आरामशीर आरामशीर भाई. स्लीप हो रहा है. मैं गिर जाऊंगा भाई, फनी मूवमेंट बन जाएगा. अरे फोन भिजला यार माझा. काय फोन भिजला? फुल एकदम ॲडव्हेंचरस वाटतंय. आम्ही घुसतोय कुठून कुठून. लागलं का? हे आरामशीर चला रे बाबा. लोकेशन भेटलं आम्हाला रेस्ट करायला. ही आपल्या गाड्या तिथे पार्क आहेत. चला मिळू थोड्या वेळाने भेटू. तर मित्रांनो आता आम्ही इकडे थांबलेलो, तुम्हाला माहिती आहे. आता इथे आम्ही थोडा नाश्ता केला, कचरा आम्ही भरला आहे. इकडे कोणीतरी दारूच्या बॉटल्या टाकलेत पिऊन, तर कृपया असं करू नका. आपला कचरा आपणच भरा. आणि ह्या आमच्या गाड्या तिकडे मोसंबी खायचं काम चालू आहे. आणि वरती पण काहीतरी तलाव आहे, तर आपण बघूया वरती. ओ मस्त आहे रे. इकडे एक तलाव टाईप आहे पूर्ण.
मित्रांनो आता आम्ही पोचलोय इथे भीमाशंकर मंदिर आणि इथे गाडी पार्क केली आपली. गाडी पार्क केली काय बघू. अरे चेहऱ्यावरचं इतनी मिट्टी पूरा हालत मिट्टी मिट्टी हो गया, बाल में मिट्टी, सब जगह मिट्टी मिट्टी. बट ठीक आहे. दर्शन करायला किती वेळ लागेल? गर्दी असले. अच्छा अंदाज किती वेळ लागेल? अंदाजे तरी 2 तास. आहे का दादा कोण दर्शन करायला? दर्शन करायला ना 5 भेटते तिथं. किती पैसे घेतात? ते 300 रुपये पास. दादा 20. तर बघूया आता किती वेळ लागते. आता थोडा फ्रेशअप वगैरे होतो आम्ही. पूर्ण हालत बेकार झाले बट ठीक आहे. मजा आली. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. काय रोड होता एकदम असे खड्डे 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 होते बट ठीक आहे. खूप चांगला वाटला हा एक्सपिरियन्स. पण पाठ गेली पूर्ण. बसून बसून पाठ कंबर पूर्ण गेली बट ठीक आहे. चांगलं वाटतं आता पोहोचल्यानंतर. अजून इथे अजून किती वेळ लागेल दादा? 2 तास लागतील. 2 तास लागेल दर्शनाला? बापरे 2 तास लागेल. बघूया आता लाईनीमध्ये राहून. आता वाजलेत 12:15. 2 तास वगैरे 2:15 पर्यंत होईल. आता इथे आम्ही बॅग वगैरे ठेवू. तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालं आहे. जवळपास आम्हाला 4 तास लागले. आम्ही 12:30ला लाईनीमध्ये होतो आणि आता 4:30 झालेत. तर जवळ 4 तास लागलेत. इथे खूप माकड आहे हे बघा. हा कळस मंदिराचा आणि 4.5 तास लागलेत. पण दर्शन खूप चांगलं झालं. मस्त झालं. आवाज बसला आहे थोडा ओरडून ओरडून. पण ठीक आहे. हे माझे मित्र. दर्शन कसे झाले? मस्त मस्त. बरं. तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन वगैरे सगळं प्रसाद घेऊन झालं आहे. सगळं छान झालं आहे. सगळं नीट. आणि तुम्हाला जर हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि मी असेच अजून तुमच्यासमोर ब्लॉग्स घेऊन येत जाईन. सो